सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब ज़रूर करें। मोहम्मद रफ़ी साहब के श्रद्धांजलि देने उनके चाहतों को हम आपके सामने लेकर आ रहे हैं और कुछ ऐसी चर्चा करेंगे जो कुछ अनसुने किस्से ऐसे सुनेंगे जो सुनकर आपको भी उनकी जो है शख्सियत, उनकी महानता, एक अच्छे गायक के साथ साथ किस कद्र का इंसान था, ये रफ़ी साहब के बारे में हम सब जानने की कोशिश करेंगे। आज के हमारे कल्याण फास्ट न्यूज़ में हमारे मेहमान हैं माधव जी। माधव खरे ये हमारे कल्याण के बहुत ही पुराने यहाँ के रहवासी हैं और इनमें ख़ास बात यह है कि ये बचपन से ही जैसे और लाखों करोड़ों ऐसे दीवाने रफ़ी साहब की आवाज़ के, रफ़ी साहब की शख्सियत के, ऐसे एक उनके चाहते हमारे साथ आज आए हैं कल्याण फास्ट न्यूज़ में। माधव जी, आपका स्वागत है। माधव जी, मैं जानना चाहता हूँ कि आपको रफ़ी साहब से इतना प्यार, इतना लगाव और उनकी ऐसी कौन सी यादें हैं? क्या कभी आपकी उनसे मुलाकात हुई? इस विषय पे कुछ बोलें। नहीं, ऐसी मुलाकात बोले तो नहीं हुई मेरी खास, लेकिन मैं सामने से उनको 2 बार देखा हूँ। मैंने प्रोग्राम में गया था तो सामने से देखा, क्योंकि इतनी भीड़ रहती थी, क्या करें उनसे, कैसे मिलेंगे अपन, उतना मैं ये नहीं था। लेकिन उनकी आवाज़ का मैं पहले से ही दीवाना हूँ। उनकी आवाज़ बोले तो उनकी आवाज़ के सिवा मैं किसी को मानता ही नहीं। बहुत गाने वाले हैं, मेरे अभी सब रिश्तेदार है, वो भी मुझे पूछते कि तू ये तलत ने अच्छा गाया है, महेंद्र कपूर ने अच्छा गाया है, मन्ना डे, लेकिन रफ़ी साहब बोले वो रफ़ी साहब ही थे, क्योंकि हर एक गाना उनके लिए अपने लिए अलग ही था। क्यों, एक ही पिक्चर में उन्होंने कैसे अलग अलग तरह के गाने गाए। अब फॉर एग्जांपल आपको बताता हूँ, मधुमती में उन्होंने जो जॉनी वॉकर के लिए गाया, जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा, वही पिक्चर में दिलीप कुमार के लिए उन्होंने गाया, टूटे हुए ख्वाबों ने हमको ये सिखाया है। ये रफ़ी साहब ही कर सकते हैं। अभी हालांकि कल ये मृदुला दाढ़ी दोषी करके उनके लेख आते हैं कि उनकी जन्म शताब्दी चालू है रफ़ी साहब की, तो उनके लेख कल ही उन्होंने रविवार को एक लेख भेजा, इतना दिल दे के देखो, तो वो गाना उन्होंने बताया, उसके ऊपर लिखा है उन्होंने, हम और तुम और ये समा क्या नशा नशा सा है। अभी ये गाना कितना बोले तो एक लय है इसके, और वही पिक्चर में यार चुलबुला है हसीन दिलरुबा है, वही रफ़ी साहब ही गा सकते, अलग कोई नहीं गा सकता। जैसे कि किशोर कुमार का जब ये आया तो रफ़ी साहब को थोड़ा सा ये हो गया, नहीं रफ़ी साहब को कुछ नहीं हुआ, लेकिन लोग कम बुलाने लगे। लेकिन जो एक अपन बोलते हैं ना, पिक्चर में ऐसा एक रहता है, ऐसा प्रसंग ज्याला म्हणतात मराठीत, तो प्रसंग आमचे बरेच प्रेक्षक जे आहेत मराठी भाषी देखील आहेत आणि मराठीला जे आहेत ना ते हे करतात, तर तुम्ही मराठीत देखील बोललं तरी चालेल, कारण रफ़ी साहेबांनी जे मराठी गाणे देखील गालेले, राज ठाकरे साहेबांचे वडील श्रीकांत ठाकरे यांची जे ना आठी गाणी आणि त्यांच्या आवडीचे जे हे गायक त्यांचे देखील होते, तर मराठीत बोललं तरी चालेल। तर स्वदेशी तर आता त्यांनी जेव्हा बघा तुम्ही, मुकद्दर का सिकंदर सगळी गाणी किशोर कुमारची आहेत, पण शेवटला अमिताभ विनोद खन्नाच्या हातावर प्राण सोडतो, त्याच्याकरता 4 ओळींकरता रफ़ी साहेबांना आणलं, कारण तो प्रसंग इफेक्टिव्ह झाला पाहिजे। जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी, आज अमर झालं ते, आज अमर झालं। त्याच्यानंतर दुसरं हाथी मेरे साथी, सगळी गाणी किशोर कुमारची आहेत, पण शेवटला हत्ती मरतो तेव्हा नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार, ह्याकरता रफ़ी साहेबच लागतात। जसं त्यांनी म्हटल्याप्रमाणे की थोडंसं किशोर कुमारचं झाल्यावर त्यांना बाजूला टाकलं गेलं, पण जसं त्यांनी त्या कागज के फूलमध्ये म्हटलेलं आहे, बिछड़े सभी बारी बारी देखी जमाने की यारी, या चित्र माझं जे तुम्हाला जे मी मध्ये तुम्हाला अडवत नाही, फक्त हे एक सांगू इच्छितो की काही माध्यमाने किंवा लोकांनी बिनबुड्याचे हे केलेली आहेत की किशोरदा आणि वैरी होते किंवा एकमेकांना, पण किशोर कुमार जे ते स्वतः जे आहेत ना रफ़ी साहेबांचे म्हणजे जवळचे मित्र आणि जे आहेत ना जीवलग मित्र, तर त्यांचा खूप आदर करायचा, म्हणजे तुम्हाला सांगायचं। आणि किती एक असे गाणे रफ़ी साहेबांनी किशोर कुमारला देखील हे केले। किशोर कुमार करता रफ़ी साहेबांनी पडद्यावर गायलंच आहे ना, मन मोरा बावरा, कल्पना पिक्चर, बरोबर। किशोर कुमार पडद्यावर गातोय, गाणारे रफ़ी साहेब आहे।
हे लोकांना माहिती नाही. पण ओपिनियन सांगितलं नाही, रफी साहेबच पाहिजेत, हे महत्त्वाचं. तसं एकदा तुम्हाला तो कोल्हापूरच्या हॉटेलमधला एक प्रसंग माझ्या वाचनात आला होता की किशोर कुमारचा प्रोग्राम होता कोल्हापूरला, आणि आधी रफी साहेबांची गाणी वाजत होती रेडिओ आपल्या याच्यावर, टेप रेकॉर्ड आणि याच्यावर. किशोरदा आल्यानंतर त्यांची गाणी बंद केली आणि किशोर कुमार नो, त्यांचीच गाणी चालू ठेवा. म्हणजे हे त्यांची एकमेकांची होती. आणि रफी साहेब खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलायचे. अरे किशोरदा त्यांच्यासारखा माणूस नाही. शंकर जयकिशन पैकी शंकरनी सांगितलं ना, मराठी गाण्यांबद्दल देखील काय, आता मराठीत आपली चर्चा चालू आहे, तर त्यांचं प्रेक्षकांना मानवा, हो शोधीशी मानवा, याचा इसाक मुजावरांनी मला सांगितलेला किस्सा आहे. इसाक मुजावर जेव्हा श्रीकांत ठाकरे गेले तेव्हा राज ठाकरेंनी इसाक मुजावरांना बोलवलं की काका जरा घरी येऊन जा, असं असं आहे तुम्ही. एक म्हणे जुनं कपाट होतं, त्याच्यात बरंचसं साहित्य होतं. मी म्हणे राज ठाकरेंना म्हटलं काय आहे? नाही म्हणे बरेचसे जुने कागद बिगद आहेत, गाणी बिणी आहेत, तर सगळं ते उर्दूमध्ये लिहिलेलं. आता की इसाक मुजावर म्हणाले मी जन्माने मुसलमान, पण मला उर्दूचा काही गंध नाही, कारण कोल्हापुरात जन्म मराठीत सगळं. आणि मी म्हटलं हे नाही. म्हणे रफी साहेबांची इच्छा होती मराठीत गाणी घ्यायची, आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की रफी साहेबांना मराठीत गायला लावायचं. त्याच्याकरता म्हणे ही गाणी सगळी माझ्या वडिलांनी श्रीकांत ठाकरेंनी उर्दूमध्ये ट्रान्सलेट केली, ती रफी साहेबांनी मराठीत गायली. शोधीशी मानवा, राऊळी मंदिरी, हे श्रीकांत ठाकरेंचं पुस्तक आहे, त्याच्यात उल्लेख आहे. ज्या दिवशी म्हणे पहिलं या गाण्याचा मुहूर्त झाला त्या दिवशी म्हणे मी सिद्धिविनायकाच्या देवळात गेलो. तिथल्या पुजाऱ्यांनी म्हणे मला एक लाल फूल दिलं. लाल फूल झालं. बाळासाहेब ठाकरे स्वतः आले होते. नारळ वाढवला, मुहूर्त झाला, गाणं झालं. श्रीकांत ठाकरेंनी विचारलं रफी साहेबांना तुमचं हे काय पेश घ्या. नाही म्हणे ते फक्त फुल द्या मला. अरे एवढा मोठा मनाचा माणूस नाही हो मिळणार. आणि चित्रपट जिथे जीव घेणे चालते जिथे म्हणजे हे प्रत्येक म्हणजे वेगवेगळे प्रकारचे त्यांनी गाणी गालेली आहे. त्या ठुमरिया नाही गायलं. आणि मराठीत एक जे ना अगदी रोमांटिक त्यांचं गाणं आहे, हा रुसवा सोड सके सोडना बोला पुरे हा बहाणा. हा रुसवा सोड सखे बहाणा असं जे आहे. किंवा शोधीशी मानवा राऊळी मंदिरी, हे रफी साहेबांचं. जसं की बाबूजींचं आहे मराठीतलं जसं गाणं की नसे राऊळी नसे मंदिरी नांदतो देवा. वेळाची आपल्या थोडा बंधन. रफी साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही कुठल्या गाण्याची मी त्यांना एकच म्हणेन की त्यांचं दिलेक मंदिर मधलं त्यांनी गाणं गायलेलं आहे तेच, हम यादों के फूल चढ़ाए और आंसू के दीप जलाए, सासों का हर तार पुकारे ये प्रेमा अमर है. आणि हे तर तुम्ही म्हटलं हे तुम्ही हे करणार होते साहेब. अजून एक विचारायचं राहिलं मला की एक प्रसिद्ध की तुम्ही जे आहेत ना शर्ट ते बटन मी लावायला सांगितलं, तुम्ही ते लावले नाही, त्याच्या मागचं एक कारण सांगितलं ते देखील आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जरा. ते कारण असं आहे, मी NRC सर्व्हिसला होतो मोना कंपनीत, आणि मी म्हणजे ड्युटीवर निघालो होतो. आणि तेव्हा काय एवढे टीव्हीचे चॅनल नव्हते लावले, 1-2 चॅनल होते. आणि त्याच्यात बातमी अशी आली आणि मी खाली उतरत होतो शर्ट हे करून, आणि तेवढेच एक बातमी अशी आली की रफी साहेब गेले. शांतता. आणि मी खाली उतरताना मला एकाने सांगितलं माझ्या मित्राने, अरे बरं सगळ्यांना माहिती मी रफी साहेबांचा दिवाना भक्त सगळं आहे. तर त्यांनी मला अरे आत्ता म्हणे बातम्या सांगितलं तुझे रफी साहेब गेले. हे बटन लावता मी शॉक. तेव्हापासून ही त्यांना श्रद्धांजली आहे माझी की मी हे बटन लावत नाही. वा वा. कारण ही श्रद्धांजली आहे माझी. रफी साहेबांच्याबद्दल काय बोलवं, किती बोलू आपण, कमी आहेत शब्द. बोलताना आपल्या जे बोलण्यात सुरू करण्याच्या आधीच तुम्ही ते खंत देखील जे ना हे केलेली होती. ते खंत देखील, कारण मी जे प्रश्न विचारणार आधी तुम्ही जे ते खंत ते आमच्या प्रेक्षकांना सांगून हे केलात तुम्ही. कसली खंत तुम्हाला वाटते? खंत अशी झाली की रफी साहेबांना भारतरत्न, पण मी म्हणेन भारतरत्न नसेल ठीक आहे ना, नाही मिळालं पण ते रत्न आहेतच ऑलरेडी. त्यांना मिळालं जर भारतरत्न तर भारतरत्नाची शान वाढेल, ही माझी खंत आहेच. पण त्यांना मिळाला पाहिजे. आणि नाहीच मिळालं तरी ते लाखो करोडो लोकांच्या दिलावर त्यांनी राज केलं आहे. ते रत्नच आहेत आणि त्यांना मिळणार, माझी इच्छा आहे इथून. मग असा सरकारला देखील तुम्ही असं आवाहन करा किंवा सरकारला देखील तुम्ही अपील करा. मी सरकारला अपील करतो की भारतरत्न रफी साहेबांना द्या.
कारण ते त्या याच्यातले आहेत, रत्नच आहेत ते. या इंडस्ट्रीमध्ये जी काही 4-5 रत्न आहेत त्याच्यात रफी साहेबांचा नंबर टॉपला आहे. तुम्ही आमच्या कल्याण फास्ट न्यूज रूमला आज जी व्हिजिट दिली त्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद. पुढील जे काही अशी कार्यक्रम असेल किंवा काही असे प्रसंग आला तर तुम्हाला नक्की आम्ही आमंत्रित करू. नक्की. तुम्ही इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा. आज के हमारे दूसरे मेहमान हैं श्रीकांत करवे साहब. ये कल्याण में ही रहते हैं और इन्हें भी बचपन से रफ़ी साहब से लगाव है. उनके गीतों को गुनगुनाते हैं, उनके गीतों में रफ़ी साहब को तलाशते हैं. कर्वे साहेब, कल्याण फास्ट न्यूजमध्ये तुमचंही खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही आयुष्यात कधी रफी साहेबाला पाहिलं का प्रत्यक्षात? त्यांच्याशी भेट वगैरे झाली का? किंवा काय अशी प्रसंग तुम्हाला आठवत असेल तर ते जरा आमच्या प्रेक्षकांशी शेअर करूया आपण. प्रत्यक्ष भेट माझी काही झाली नाही त्यांच्याशी, पण प्रत्यक्षानं असं जवळून म्हणा असं बघितलं मी. रवी म्युझिक डायरेक्टर रवीची नाईट होती आणि रफी साहेब त्या नाईटला त्यांनी 2 गाणी म्हटली होती. 100 बार जन्म लेंगे हे एक मला गाणं आठवत आहे. दुसरं पण त्यांनी म्हणजे रवीच्याच संगीत दिग्दर्शकाने म्हटलेलं होतं. 2 गाणी म्हणून ते गेले. तोच प्रत्यक्ष समक्ष किंवा समोरून बघायचा रफी साहेबांना प्रसंग. त्या व्यतिरिक्त त्यांना मी नाही भेटू शकलो. एवढं फार मोठी व्यक्ती माझ्या एवढं म्हणजे तुम्ही आता मगाशी तुम्ही सांगितले आम्ही फक्त चाहतेच नाही तर आम्ही रफी साहेबांचे भक्त तुम्ही म्हटलं तरी चालेल असं तुम्ही मला म्हटलेलं. तुम्ही एवढं प्रेम टू गॉड. आवाज मधुर, आवाज एकदम जंटलमन. किती क्वालिटीज सांगायच्या एका माणसाच्यामध्ये, किती क्वालिटीज सांगायच्या नाही का. उदार होते ते, मनाने उदार, खूप साधे असा. मगाशी तुम्ही म्हणजे ते दानवीर देखील होते, लोकांची जितना मदतीसाठी तत्पर असायचे. असं तुम्ही 2 एक प्रसंग, असं तुम्हाला एक प्रसंग तुम्ही मगाशी बिहाइंड द कॅमेरा मला सांगितले ते प्रसंग जरा. तो प्रसंग सांगतो. गोरगरिबांसाठी रफींचं हृदय हे असायचं कायम ओपन, किंवा त्यांची मदत कशी करता येईल हे ते आणि करायचेच त्या दृष्टीने. आता डायलिसिस हे आजसुद्धा महाग आहे, त्या काळी तर किती महाग असेल. आणि ते डायलिसिस गोरगरिबांवर करायची वेळ येते, जीव वाचवायचा. तर त्या डायलिसिसची मशीन आपण आणू म्हणजे त्यांना फायदा होईल ह्या दृष्टीने त्यांनी ती मशीन डोनेट केली. आणि त्यामुळे अनेक गोरगरिबांचं लाईफ सुधारलं असेल, त्यांना बरं वाटलं असेल. आणि म्हणजे हा जो उदात्तपणा किंवा हा जो दानशूरपणा लागतो तो त्यांच्या ठिकाणी होता. तसंच त्यांनी ह्या गरिबांना नमाज पडण्यासाठी जी चादर वगैरे लागते ते असं त्यांच्या एकदा लक्षात आलं की गरिबांना नाही आहेत, तर त्यांनी 3000 वगैरे चादरी अशा त्यांनी दिलेले आहेत. बरेच त्यांचे सगळे हे आशय ठेवलेले आहेत. ह्याच्यातलंच म्हणजे हे त्यांचंच प्रेम किंवा ते त्यांचं बोलणं हे सगळ्यांना खूप जवळून. म्हणून तुम्हाला देखील प्रेमपोटी तुम्ही देखील खेचून आले की त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम चाललाय तर मी देखील त्यांना श्रद्धांजली देऊ असं काहीतरी तुमच्या मनात आलं असेल. तर साहेब ते रफी साहेब जे सुरों के बादशाह, त्यांना जे आहेत ना श्रद्धांजली त्यांचेच गायलेल्या कुठलेही गाणं हिंदी, मराठी, इंग्रजी म्हणजे बरेच भाषांमध्ये त्यांनी गायलेले आहेत. काय आठवत असेल तर? मला आवडलं गाणं म्हणजे ते म्हणजे खूप प्रभाव पडला माझ्या मनावरती त्याचा. आणि इतका फ्रेश आवाज, इतका आश्वासक आवाज. ते गाणं म्हणजे रोशन तुम्हीच दुनिया, रौनक तुम्ही जहां की, फूलों में पलने वाली रानी हो गुलसिता की, सलामत रहो सलामत रहो सलामत रहो. चला, खूप खूप आभार तुमचा. तुम्ही कल्याण फास्टला स्वतःहून आलेत आणि रफी साहेबांना श्रद्धांजली दिली. पुन्हा कुठल्या असे प्रसंगाला पुन्हा आपण भेटू, तुम्हाला नक्की बोलू. तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.